उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतर तरी हिंजवडीकरांना मोकळा श्वास घेता येतो का असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र या पाहणी दौऱ्यानंतर अजितदादांनी जी बैठक बोलवली होती अधिकाऱ्यांची, त्यामध्ये अतिशय स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की हिंजवडीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत, जे नाले बुजवून त्यावर उभारल्या गेले आहेत, ते आता पाडली जाणार आहेत. अर्थातच या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महानगर आयुक्त आहेत. या संदर्भात तुम्ही आधीच कारवाई सुरू केली होती, नोटिसा दिल्या, गुन्हे दाखल केले. आता मात्र स्पष्ट आदेश आलेले आहेत. कोणत्या इमारती आहेत आणि किती ठिकाणी बांधकाम पाडलं जाऊ शकतं? डॉलर कंपनी जी आहे तिच्यासमोर आपण जे क्रॉस ड्रेन्स टाकले तर त्याच्या ऑपोजिट MIDCने 2 बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत. तर त्या इमारती जिथे उभ्या आहेत त्या इमारतीच्या खालनं पाणी वाहत आहे. तर त्या दोन्ही इमारतींना नाला मोकळा करून देण्यासाठी जे काही तोडकाम करायला लागेल तर त्याच्या संबंधीच्या सूचना माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत. आणि MIDCचे अधिकारी आजच्या याला म्हणजे पाहणीच्या वेळेस होते, तर त्याची अंमलबजावणी पुढच्या 1 महिन्याभरामध्ये केली जाईल. MIDC साईडनं PMRDच्या हद्दीमध्ये जे काही दिसलं त्यांना, तर त्याच्या संबंधीसुद्धा जिथे तोडकाम करायला लागेल ते तोडकामसुद्धा आम्ही करणार आहोत. आता एकूण 16 ठिकाणं तुम्ही निवडली होती, दिसली होती आपल्या पाहणी आधीच्या, आणि त्यानुसार या 16 ठिकाणची सगळी बांधकाम निष्कर्षित केली जातील. टंडन असोसिएट्स नावाची कंपनी आहे, ज्यांना आपण फ्लड मिटिगेशनसाठी काय करायला लागेल याच्या सूचना करायला सांगितल्या. त्यांचा रिपोर्ट 1 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे प्रवाह खंडित झालेला आहे आणि शास्त्रोक्तरित्या ते अभ्यासून आम्हाला देणार आहेत, तर ते ठिकाणं जे आहेत ते 100% टार्गेट होणार म्हणजे त्या ठिकाणचा अडथळा जो आहे, भराव असेल किंवा इमारत असेल, तर ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याशिवाय जो सगळ्यात मोठी समस्या वाहतूक कोंडीची, त्या संदर्भातही काय सूचना दिलेल्या आहेत. आणि कुणीही जर आडवा आलं तर त्याला थेट त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याची कारवाई करा, अशाही सूचना आहेत का? काय नेमकं म्हणाले? नाही, माननीय DCM साहेबांनी अतिशय परखड आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की रस्त्यांमध्ये जे कोणी अडथळा निर्माण करतील तर त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणला म्हणून 353 गुन्हे दाखल करावेत. अर्थात तपासून, उगीच कोणावरती काही करू नये, या त्यांच्या सूचना आहेत. आणि नवीन रस्ते जे आहेत, तर या आजच्या पाहणीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की काही नवीन रस्ते जर काही हिंजवडीमध्ये केले जे आम्ही प्लॅनमध्ये घेतले होते, म्हणजे PMRD आणि MIDCने, याच्याशिवायचे जे रस्ते आहेत तर त्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी PMRD काही ठिकाणी आणि काही ठिकाणी MIDC ज्यांच्या जी हद्दीत आहे त्यांनी ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचं संपूर्ण नियोजन आणि आराखडा त्यांनी आमच्याकडनं पुढच्या 15 दिवसामध्ये मागितला आहे. तो आम्ही तयार करून त्यांना सादर करू. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर स्वतः DCM साहेबांनीच ह्या अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आदेश दिल्यानंतर आता कारवाई करायला आपल्याला कुठला अडथळा वाटतो का काही? कारण पुढच्या काळामध्ये जे काही बांधकाम आहेत ती अतिशय मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची आहेत, राजकीय प्रेशर येऊ शकतं असंही बोललं जाते. अशी कुठली अडचण वाटते? माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांच्याही सूचना अतिशय परखड आहेत, स्पष्ट आहेत. कुठल्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या पुढच्या महिनाभरामध्ये PMRD आणि MIDC आणि शासनाचे सर्व विभाग मिळून तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दुरुस्ती झाल्याची पाहायला मिळेल. आणि त्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो की पुढच्या काळामध्ये 15 वर्षापासून ज्या हिंजवडीकरांचा श्वास कोंडला होता या सगळ्या अनधिकृत बांधकामामुळे, ते आता मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा आहे. ब्रिटनिस्ट सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.